निश्चितच मी करत असलेलं काम किंबहुना पक्षाच्या वतीनं जे करत असलेली कामं होतो आणि पक्षाच्या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आणि आमच्या सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी जे जे आम्हाला कामं सांगितली, मला कामं सांगितली, ती कामं आम्ही निष्ठेने पार पाडली आणि त्यामुळेच त्या कामाची पोचपावती म्हणून मला आज संधी दिली आहे. आणि मग येणाऱ्या काळात आमच्या सगळ्या नगरसेवकांप्रमाणेच मी पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणेच काम करणार आहे. आदेश साहेब, काल या ठिकाणी पाण्यावरून थोडासा वादविवाद झाला होता, त्या संदर्भात काय सांगा? मी बघा, विरोधकांकडे सध्या ह्या निवडणुकीसाठी कोणते मुद्दे राहिलेले नाही. उलट पक्षी तुम्ही पाहिलं तर शिवसेना ही केलेली कामं लोकांपुढे घेऊन जात आहे. प्रचंड कामं या दिवा शहरात केलेली आहे, परंतु विरोधकांकडे त्यांच्याकडे दाखवायला काहीच नाही आहे. मुळात त्यांचा आमदार असताना ह्या विभागाची कधी त्यांना चिंता पडली नाही आहे. किंवा मग शिवसेनेने जर लाईन टाकली आहे 2024ला, मग तुमचे आमदार किंवा तुमचा पक्ष किंवा तुम्ही झोपा काढत होते का? तेव्हा तुम्ही आले नाही इथे. आज शिवसेनेच्या माध्यमातून जर इथे पाण्याची लाईन पडली आहे आणि पाणी ही अत्यावश्यक सेवा आहे, त्याला आचारसंहितेच्या तुम्ही याच्यात बांधू शकत नाही आहे. लोकांना आज पाणी मिळते, तुम्ही त्यातही घाणेरडं राजकारण करण्याचं काम यांनी केलंय. आणि मुळात कसं आहे, कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची, फेसबुक लाईव्ह टाकायचा, व्ह्यूज मिळवण्यासाठी हे करतायत. तर हे असलं घाणेरडं राजकारण दिवेकरांनी कधी खपून घेतलेलं नाहीये. ते त्यांना या मतदान पेटीतून उत्तर देतील. आणि शैलेशजींनी सांगितलं की यांची दुकाने 16 तारखेनंतर बंद होणार, जी कधी उघडतच नाहीयेत किंवा जे निवडणुका आल्यावर उघडतात ती 16 तारखेनंतर बंद होतात. शेवटचा प्रश्न, दिवेकरांना काय संदेश द्या? आम्ही दिवेकरांना हेच सांगेल की आम्ही ह्या 27 मधून निवडणूक लढतो. म्हणजे आमचे सन्माननीय नगरसेवक शैलेशजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या 27 मध्ये आमचे बाकीचे तिन्ही उमेदवार म्हणजे दीपाली भगत असतील, स्नेहाताई अमर पाटील असेल, मी असेल, आम्ही निवडणूक लढतोय. आणि दिवेकरांना हेच सांगेल की तुम्ही काम करणारी लोकं बघा, जी 24/7 ही तुमच्यासाठी उपलब्ध असतात. तुमचं शैक्षणिक काम असेल, तुमच्या हॉस्पिटलविषयी काही असेल, तुमचे प्रशासकीय काम असेल, हे सातत्याने ही लोकं करतात, शिवसेना करते. त्याच्यामुळे कुठेतरी आता विरोधकांकडे कोणत्या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. कुठेतरी भावनिक राजकारण कार्ड खेळायचं, कारण अशी लोक जे भावनेचा आधार घेतात त्या लोकांकडे मुळात सांगायला काही नसतं, कारण त्यांनी अशी कामं केलेलीच नसतात. त्याच्यामुळे मी या अमुक समाजाचा आहे, मी तमुक समाजाचा, मी अमुक जिल्ह्याचा, मी अमुक प्रांताचा आहे, असलं राजकारण खेळत आहेत. की दिवेकर सुज्ञ आहेत. ते लोकसभेला शिवसेनेसोबत होते, विधानसभेला देखील शिवसेनेसोबत होते. आणि तुम्हाला सांगतो, ह्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील ते शिवसेनेसोबत असतील, ही काळ्या दगडावरची भगवी राहील. जेव्हा इथे सर्व लॉकडाऊनला सर्व बंद होतं तर आमचे सर्व कार्यकर्ते, मी स्वतः, माझे आज उमेदवार माझे बरोबर उभे आहेत, आदिती भगत, दीपाली वहिनी, स्नेहा, अमर, हे सर्व रस्ते उतरून काम करत होते. ज्यांना जेवण नव्हतं जेवण देत होते. ते गोळ्या, व्हाईटवाल्या गोळ्या नाही का, असे तेच घरोघरी पोचवत होते, मास्क पोचवत होते, कोणा पाण्याची समस्या सोडत होते. किंवा कोणी इथे बघायला येत नव्हते. तिथे ओनली शिवसेनाच होती. त्यावेळेला एवढी भयानक परिस्थिती होती, त्या लोकांना जेवायला पैसे पण नव्हते, हे काही नव्हतं. त्यावेळेला आम्ही उभं राहून सर्वांची समस्या दूर केलेली आहे. तर काळही बदल, वेळ बदल, आता विकासाचं धोरण काय असणार आहे तुमचं? विकासाचं धोरण असं आहे, गेले तुम्हाला माहिती आहे 4 वर्षापासून, या 4 वर्षात इलेक्शन झाली नाही तरी पण आम्हाला लोकांनी म्हणजे नाकारलं नाही. आम्हाला नगरसेवकच मानायचे. आणि आम्ही कधी बोललो नाही की आम्ही नगरसेवक नाहीत. आमचे ऑफिस दिवसा सकाळी 10 वाजता चालू होतात तर 12 वाजेपर्यंत चालू असतात. आणि त्याचे काही समस्या, शाळेच्या असू द्या, विद्यार्थ्यांच्या असू द्या, वयांच्या असू द्या, पुस्तकाची असू द्या, काही असू द्या, फीच्या असू द्या किंवा हॉस्पिटलच्या असू द्या, कोणाला दिव्यामध्ये ॲम्ब्युलन्ससुद्धा पैसे नसतात. काही केवढे गरीब लोक आहेत ते माहीत झाल्यासुद्धा पैसे नसतात. सर्वांसाठी आम्ही पुढं सर्व मदत देत असतो आमच्या ऑफिसच्या इथून.